कोल्हापूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। प्रज्ञा दशरथ कांबळे असं 18 वर्षीय मुलीचे नाव आहे। तिचा जागीच मृत्यू झाला। प्रज्ञा भोगावती महाविद्यालयात BScच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती। गुरुवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ST बस थांब्यावर राधानगरी व कोल्हापूरच्या दिशेने घरी जाण्यासाठी 50हून अधिक विद्यार्थी थांबले होते। यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसून जोरदार धडक दिली व फरफटत नेली। घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला। अपघातानंतर मोटार थांबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठलाग करून भोगावती येथील ठेकपुर्ली फाट्याजवळ मोटार पकडली। मोटारीत असलेली 4 अल्पवयीन मुले घटनास्थळावरून पळून गेली, मात्र अल्पवयीन चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अपघातात प्रज्ञा कांबळे हिला गंभीर दुखापत झाली होती। तिला तात्काळ भोगावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये अस्मिता अशोक पाटील व अनेक जण त्या मुली होत्या त्यात सामील होत्या। या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे। ही घटना भोगावती महाविद्यालय परिसरात नेहमी होणाऱ्या स्टंटबाजीचे परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे। 2018 मध्ये ही कुरुकली बस स्थानकावर अशाच प्रकारच्या अपघातात 2 विद्यार्थिनींना प्राण गमवावे लागले होते। या पार्श्वभूमीवर भोगावती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांनी ST प्रशासनाने कॉलेज मार्गावरून बस सेवा चालवावी अशी मागणी केलेली आहे।